सो आजचा जो ब्लॉग आहे ना, तो माझा सर्वात फेवरेट पार्ट आहे. बिकॉज ज्वेलरी कोणाला आवडत नाही आणि मी फायनली गेली होती माझ्या साखरपुड्यासाठी ज्वेलरी शॉप करायला. सो हाय, आई एम आंचल और मैं रहती हूँ नंदुरबार में घर से दूर. बट आज मैं जा पहुंची थी मुंबई मेरे एंगेजमेंट शॉपिंग करने के लिए, वो भी ज्वेलरी की. इसलिए मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड थी. अँड आज मी गेली होती दादरच्या वेस्टला, ते पण कीर्तिकर मार्केटला. इथे व्हरायटी ऑफ ज्वेलरी भेटते, तुम्हाला जशी पाहिजे तशी, ट्रेडिशनल, वेस्टर्न आणि एवढी नवीन नवीन व्हरायटीमध्ये. जर तुमचा महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक असेल तर तुम्ही या मार्केटला जरूर व्हिजिट करा. दादर वेस्टलाच आहे कीर्तिकर मार्केट. कुणालाही विचारा. फुल मार्केटमधून खाली उतरल्यावर गल्लीमध्ये भरपूर शॉप्स आहेत आणि सगळ्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी आणि मेन न्यू पॅटर्नचे ज्वेलरी बघायला भेटेल. सो मी सगळ्यात पहिले गेली होती इयरिंग्स घ्यायला. मला इयर कफ घ्यायचे होते. तिथे सुद्धा एवढी व्हरायटी होती की मला 2 पीस आवडले आणि मी दोन्ही पीस लगेचच घेऊन टाकले. त्यानंतर मला घ्यायचे होत्या रेनड्रॉपच्या बँगल, ज्या ग्रीनच हव्या होत्या, बट मोस्टली भरपूर ठिकाणी ग्रीनमध्ये बरेच शेड आहेत. सो तुम्ही पण घेताना एक बघा. काही काही ठिकाणी खूप ब्लॅकिश मधून होता, काही काही ठिकाणी एकदम पॅरट ग्रीन मधून शेड होता. बट फायनली मला जयश्री म्हणून एक शॉप आहे दादरला, तिथे परफेक्ट शेड भेटला. आणि नथीसाठी पण मला जास्त फिरावं नाही लागलं. मला जशी हवी होती छोटीशी, तशा खूप साऱ्या जयश्रीमध्ये मला 4 ते 5 नथी त्यांनी काढून दाखवल्या आणि त्यातली लगेचच मला एक चॉईस झाली. सो मी तिथून नथ घेतली. तर अजून काही डिटेल्स हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा, मी तुम्हाला अजून पूर्ण डिटेल्स देईल. बाहेर खूप सारा पाऊस चालू होता, बट मी त्याला इग्नोर करून माझ्या शॉपिंगमध्ये खूप जास्त व्यस्त होती. सो माझी ज्वेलरी शॉपिंग हॉल मी तुम्हाला एंगेजमेंट नंतर नक्की दाखवेल. त्यासाठी तुम्ही फॉलो करायला विसरू नका. अँड भेटूया नेक्स्टवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.